सुरू झाले मार्गक्रमणी संघाची पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ स्वतः संघाचा नायक मार्गक्रमणी गावचे माजी सरपंच निलेश दादा चव्हाण या ठिकाणी आपल्या डोक्यावर पालखी घेऊन सुंदर असा रथ केला जातो, मानवी रथ आहे आणि मानाचा पाचोडा अर्पण केला जातोय। या ठिकाणी केरडी गावची ग्रामदेवता आई सुकाई मातेच्या पालखीवर आणि सूर लावला जातोय, सुराने सुरुवात केली जाते। एक जबरदस्त आक्रमक आणि खडखडीत असं वाद्य असणारा संघ घंटीच्या वर एकटा मनाला पालखी फिरवतोय। ओहो जबरदस्त सुरुवात आहे, कडक सुरुवात। ज्या पद्धतीनं सुंदर अशी या स्पर्धेची सुरुवात केली होती कुशिरे संघानं, त्याच पद्धतीनं सुंदर असा शेवट करण्यासाठी आलाय तो मार्गक्रमणी संघ। अतिशय सुंदर असं नृत्य आविष्कार श्री पद्मावती पालखी पथक मार्गक्रमणी या संघाचं ताशा ढोल संगीत सूर महाराष्ट्राची दोघी पथका आणि सांजवाला अतिशय सुंदर असं पुन्हा एकदा ढोलाचा आवाज बदलला। जबरदस्त पारंपरिक पद्धतीचं गंगाव कुचाव हे देवळाचं प्रसिद्ध असं वाद्य वाजवलं जात आहे। निश्चितच वाद्याचा ताल बघा, वाद्याचा सूर बघा, अतिशय सुंदर। या संघाचं वैशिष्ट्य वाद्य कडे होण्यामध्ये एक नंबरचा डाव्या हाताचा वाद्य वाजवला